भात, दाल, भाजी, पुरी। नमस्कार मंडळी, मी सिद्धेश कोहली, सिद्धेश नाकवाय चॅनल तुमचं स्वागत करतो आहे। मी आता चाललो आपल्या साईबाबाच्या मंदिरात। आज साईबाबाचा वार आहे, गुरुवार। मस्त आपण आपल्या इथं वालच्या इथं मंदिर आहे साईबाबाचा, त्याच मंदिरात आपण आता जाणार आहोत। माझ्यासोबत कोण कोण म्हणजे माझी बायको आहे, माझी बहीण आणि ही माझी मुलगी। आम्ही 4 जण जाणार आहोत। चला तर मग तुम्हाला भेटवतो तिथं गेल्यावर आपण। तर मंडळी, आम्ही आता निघालो मंदिरात जाण्यासाठी। आमची गाडी एकदम कचाकच भरली, 2 व्हीलरची 4 व्हीलर झाली बघा। आणि इथं बाजार बसलाय, फुल बाजार, गुरुवारचा बाजार बसलाय बघा इथं। चला डायरेक्ट आता आपण देवळातच भेटू। चला मंडळी, आम्ही आता फायनली आता देवळाजवळ आलो। हा बघा मंदिर, आणि सर्व पहिलं दर्शन वगैरे घेऊ आणि इथं काय काय प्रोग्राम होते ना तो तुम्हाला सगळं दाखवतोय। चला हे बघा, चप्पल ठेवायचं स्टँड आहे, आपल्या चप्पल इथं सेफमध्ये ठेवू। चला आतमध्ये त्या मारतोय मामा, बोलतो गाड्या थांबवा। हे बघा, आज गुरुवार आहे म्हणून आज एवढी गर्दी आहे। अजून गर्दी होईल, नंतर थोड्या वेळात खूप गर्दी होईल। आता स्टार्टिंग आहे। हे बघा इथे डान्स वगैरे चालू आहे। डान्स चालू आहेत। पहिला पण दर्शन घेऊ, नंतर गार्डन वगैरे आहे। हे बघा एवढी पब्लिक जमली इथं। हे बघा, चला आपण आता दर्शन वगैरे घेऊ इथं लवकरात लवकर। हे बघा काय नित्य बोलतोय, पंचमुखी हनुमान। मस्त दर्शन वगैरे झाला। बाबा सुखरूप ठेव। चला आता इथं प्रसाद वगैरे घेऊ। हे बघा प्रसाद। चला आपलं आता दर्शन वगैरे झाला। आता आपण थोडी इथं गाण्याची मजा घेऊ आणि नंतर आपलं गार्डन। आणि आज या गुरुवारी किंबहुना साईच्या बाबतीत नावून निघण्यासाठी आलेल्या सर्व साई भक्तांनी परत एकदा बोलायचं आहे, श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय। आवाज साईंचा आहे। साईंचं एक छान वचन आहे, शिर्डी सजाचे लागतील पाय, तळतील पाय सर्व त्यांचे। बाबांच्या दर्शनासाठी ऐऱ्या गायऱ्याला जाता येत नाही जोपर्यंत त्याच्या मनात असं वाटत नाही की हा फक्त माझ्या दर्शनासाठी यावा। त्या साईच्या भक्तीची ओढ जरी लागली असेल तर या मंदिराची कोनशिला बसवताना ज्या ईश्वराचं पूजन केलं, 14 विद्या आणि 64 कलांचा अधिदाता आहे,
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडायचं असेल तर ज्या ईश्वराचं पूजन केलं जातं. विड्याच्या पानावरती सुपारीचा गणपती बनवून जो विश्वाचा विश्वविधाता भाद्रपदात तुमच्या माझ्या घरी पाहुणा म्हणून येतोय. कुणाच्या घरी 1.5 दिवस, कुणाच्या घरी 5 दिवस, तर कुणाच्या घरी तब्बल अनंत चतुर्दशी पर्यंत 10 दिवस. एका छानशा गणेश वंदन येतो. स्टेफन डान्स अकॅडमी आणि जयेश तेलवणे यांचा ग्रुप घेऊन येणार आहे छानशी गणेश वंदन. संतोषजी यांना असेल प्लीज आपण मंचाशी संपर्क साधायचा. गणपतीचा डान्स होईल. चला आता एक गाणे झाला तर दुसरा आपला राजानुषी आज 6 जून असल्यामुळे आपल्या एक राजांचा गाणे होऊन जाईल इथं. आणि इथं जेवणाला बघा किती झाली परंतु कार्यक्रमाचा आस्वाद घेताना अतिथीकक्षामध्ये असणार. चला तुम्ही कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा. विनंती असेल अगदी शांतता. ही मनाचा पहिला राजा झाला होता. 16व्या शतकाच्या अगोदर राजेशाही असताना सुद्धा अखंड हिंदुस्थानात मराठी राजा नव्हता आणि पहिला छत्र मराठी माणसावरती धरलं गेलं. तो दिवस होता 6 जून 1674. त्या रायरीला, कारण आत्ताला रायगड परंतु पूर्वी त्याला रायरी असं म्हटलं जायचं, त्या रायरीवरचा तो प्रसंग आपल्याला घेऊन येतील स्टेफन डान्स अकॅडमी कुरल नवी मुंबईच्या नृत्याचा रका.
येस 636 636वा गुरुवार आपण या ठिकाणी जवळजवळ 16 वर्षाची परंपरा अखंडित आणि अबाधित ठेवण्याचं काम आपल्या साई भक्तांकडून होतोय. या साई भक्तांचं मनस्वी स्वागत साईबाई स्वागत करतोय आणि घेऊन जातोय निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. चला आपल्या एक राजांचा गाणी होतोय. हा बघा मंदिर साईबाबाचं आपलं मंदिर बघा. आता आम्ही तिथनं थोडा डान्स वगैरे बघला आणि इथं थोडा आता इथं गार्डन मध्ये आलो. काय काय कसं वाटतंय? ही बघा माझी पोर आणि माझी बहिणीच अंबाच्या बरोबर खेळतात. बघा इथं गार्डन वगैरे आहे. आता मस्त आपल्याला इथं प्रसाद घेऊ आपण जेवणाचा लाभ घेऊन जाऊ. इथे जेवू आणि थोडासा डान्स वगैरे बघू आणि इथनं आपण घरी जाऊ नंतर. चला तर मग आपण जेवणाला गेलो का तुम्हाला दाखवतो. एक गार्डन आहे. हा एक गार्डन आहे. 2 गार्डन आहेत. इथं आपली गाय आणि वासरू. इथं आपल्या महाराजांचं इथं स्मारक उभारलंय बघा. महाराजांचं स्मारक. काही दिवसांपूर्वी
हे बघा आपल्या आईचा डोंगर या गाण्याचे समोर ज्यांना आईला बघितलं नाही, आल्यानंतर साईलाही बघितलं नाही, परंतु ज्याचे सूर थेट साईंच्या चरणांवरती आईच्या चरणांवरती जात आहेत ते आवाज आपल्याला आत्ता या वेळेला अनुभवायचा आहे. अमोल जाधव याचा जोरदार टाळ्या प्रतिसाद द्यायचा. आवाज द्या आई माऊलीचा, आई एकविरेचा. थँक्यू. नितेश पंडित माझी पोर आणि बायको बघायची ना आपण चालूच ठेवा.
चला आता आपण साई भंडाराकडे जाऊ. साई भंडाराचा लाभ घेऊ. दाखव तुम्हाला साई भंडारामध्ये आपल्याला काय काय भेटतंय. अगदी महाप्रसादाचा भंडाऱ्याचा आस्वाद घ्यायचा आणि बघा साई देवस्थान महाल. इथं कसं आहे, आपण आपला ताट घ्यायचा, जेवण झाला का ताट पण आपण धुवून ठेवायचा. थांब बघा मंडळी कशी जेवायला बसले. तुम्हाला दाखवतो साई भंडारा आपला काय काय असतोय. तेव्हा आपण ताट घेऊ पण आता किती पब्लिक बसले जेवायला. फुल पब्लिक बसले जेवायला. बघा इथं ताट वगैरे घेतात आपण. ताट जसं की भात, दाल, भाजी, पुरी, आणि गुलाबजाम. अजून एक घे ना. चला तर मंडळी, जस्ट आम्ही आता देवळातनं आलो आणि प्रसाद, साईबाबाचा प्रसाद वगैरे एकदम भारी होता. कसा वाटला मग तुम्हाला? मस्त मस्त मजा आली. चला तर मग तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.